टायमिंग करता आलं नाहीये डायरेक्ट करण्याचा प्रयत्न परंतु विषाधारक दोन चौकार ज्याने ठोकलेत ना तो मैदानावरती आलाय उर्वरित 5 चेंडू आणि तिकडे त्यांचा 16 धावांची आवश्यकता 5 मध्ये 16 चांगला बॉल आला एक गोष्ट चांगली झाली स्ट्राईकवर विशालधारक सुद्धा येताना मैदान येत आहेत आधी कमी नाही त्यांनी 12 रन केले आहेत परंतु विशाल 4 मध्ये 8 दोन चौकार अजूनही एका दुसरा षटकार सगळ्या पुणेकरांना टाळ्या वाजवायला लागेल चांगली कामगिरी या ठिकाणी पहिला बॉल तर चांगला टाकला प्रभाकर यांनी परंतु सगळ्यांच्या नजरा सध्या या विशाल धारक यांच्यावर आहेत परत हे या ठिकाणी आहे दोघांमध्ये तो देखील आपण निश्चितच त्याची चर्चा करू धावसंख्या 1-2 मिनिटाच्या मुदतीमध्ये प्रभाकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार करणे आणि फलंदाज विशाल धारकचा आपला खेळ प्रभाकर या ठिकाणी प्रभावित करतो बॉलचा अडचण दूर करतो फटका चांगला मारला होता परंतु बॉलने फिल्डर शोधून काढला असं म्हणावं लागणार आहे आणि हा पुढचा फटका खेळला करा परंतु तिकडे बॉल झाली विकी मुंबईकर आले आणि त्यांनी पकडलेली एक अप्रतिम कॅच पाहायला मिळते मॅच थोडीशी दूर गेली आहे परंतु पाहूया अजूनही हे क्रिकेट आहे कधी काय होईल याचा निर्णय सुरुवातीचं क्रिकेट 20 वर्षापूर्वीचं पुण्याचं बघा मुंबईकर यायचे मग त्याला उभे ठेवायचे एक काळ नंतर असा आला बिंगावच्या फील्ड बाकीच्या सर्व संघांना उभं केलं होतं आता ही सगळी सुरुवात आहे म्हणजे हे क्रिकेट जे आहे ना 20-25 वर्षापूर्वीचं क्रिकेट पूर्वीचं क्रिकेट आहे अर्थात त्या ठिकाणी संघांचे देखील साक्षीदार स्वतःचं क्रिकेट खेळलेलं आहे थोडीशी माहिती मला मिळाली होती पण नंतर आपण बघितलं तर तिथे टीम बिंगाव टीम आज एनपीच्या टीमला देखील व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा पुण्याच्या माध्यमातून निर्माण केला तो अगदी हे मान्य करेल बिंगाव संघाचा जो दबदबा निर्माण झाला होता तो खूप मोठ्या प्रमाणावर होता आणि चौफेर वाढून उकळत होता त्यांचा तेही पाहायला मिळालं आता क्रिकेट सर्वदूर पोहोचलेलं सगळ्या ठिकाणी चांगले प्लेअर चांगले त्या दिवशी जो चांगला खेळणार तोच जिंकणार असं क्रिकेट झालं आता अगदी बरोबर दबाकर गोलंदाजी मार करतील पहिल्या 2 चेंडूवरती फक्त एकच धाव सूर्याचा नमस्कार षटकार मॅच मध्ये जान टाकली या षटकाराने निहाल दुसामत मैदानाच्या आतमध्ये आले आणि प्रभाकरवर जो हल्ला चढवलाय ना पुणेकर आहोत आम्ही देखील हार मानणार नाहीये अगदी मंचावर मान्यवरांना मानवंदना देणारा हा षटकार पाहायला मिळतोय निहाल दुसामतचा मॅचचं गणित बदललंय अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 3 बॉल आणि आता 7 जे प्रेक्षक घराकडे निघाले होते ते थांबले असतील कारण मॅच मध्ये आता जान आली आहे त्याचं कारण आहे पठ्ठ्याने षटकार या ठिकाणी मारलाय आणि नुसता मारला नाही पहिल्याच बॉलवर मारलाय त्याच्यामुळे तुम्ही किती बॉल खेळता हे महत्वाचं नाहीये तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे किती चेंडू खेळता ते महत्वाचं नाहीये आता संघाची स्थिती काय संघाची गरज काय ओळखून कशी बॅटिंग करतात ते महत्वाचं आहे 3 चेंडू 7 कोणावर करणार माफ सामना जर या ठिकाणी सचिन पाडसर तर सामना सचिन पाडसर जर सामना टाय झाला तर आयोजकांनी ते आम्हाला सांगितलेलं आहे प्रभाकर 3 चेंडू 7 महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आघाडीचा गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी करणारा खेळाडू मैदानावरती आहे काही फटका चांगल्या नागामध्ये खेळा क्षेत्राच्या सीमारेषेवरती एक धाव मिळवून दुसऱ्या धावसाठी दोन्ही फलंदाज धावतात 2 धावा तर मिळणार नाहीये पण सर्वात महत्वाचं काय एकच जिंकताना त्याचबरोबर पुण्यातली सगळी लेदरबॉलची मैदानं ज्याने गाजवले तो ध्यान मैदानावरती आहे तो टायगर आहे तो आलाय तो असाच परत जाणार आहे मजा येणार आहे देहू रोडच्या अष्टविनायक विजन पासून झालेली सुरुवात मग MPL सध्या महाराष्ट्राच्या रणजी संघाचे दरवाजे ठोठावतोय नाही बाबा नको बरं आहे ना आपला संघ मालक जरी असतो तरी इकडे खाली बरं आहे इकडे वरती डोकं झालं 2 चेंडू आणि 6 ची आवश्यकता आहे मित्र आहे माझा क्लास 1 आहे अरे नाही खरंच आहे माझा नाही करत तू भेट आता ऑप्शनला तुला करतो कोण 2 चेंडू धावांची आवश्यकता यस 2 बॉल नवा आहे मॅच संपलेली नाहीये एखादा मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो काय होईल अख्खा पुणे जिल्हा प्रार्थना करतो आहे
महत्वाचा सामना नियत सोबत स्ट्राईक करूनला प्रभाकर गोडवली बाहेर पडती. हो सुंदर मिस प्रभाकरला एक चांगला चेंडू टाकायचा होता पण दुसऱ्या बाजूला बिहारला एक गोल आपण त्या खेळायचा होता. आता रेस्ट ऑफ महाराष्ट्र या मॅच मध्ये मजबूत पकड पाहायला मिळते आणि तो षटकार मारला. कौतुक करावं लागेल रेस्ट ऑफ महाराष्ट्राचं आणि पुण्याच्या सुद्धा युवा खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. एक चांगली मॅच या संध्याकाळच्या सत्रात सुद्धा चांगली मॅच क्वालिटी मॅच यासाठी प्रेक्षक थांबले होते. आयोजकांचा अट्टाहास होता तो पूर्ण झालाय आणि चांगलं क्रिकेट आणि या ठिकाणी बाजी मारली आहे रेस्ट ऑफ महाराष्ट्र टीमने. अभिनंदन रेस्ट ऑफ महाराष्ट्र पुणेकर आपण चांगलेच केला. खूप चांगली कामगिरी दोन्ही संघाने केली आहे. सर्वात महत्त्वाचं काय तर या मंचावरती पहिलीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला खेळायची संधी मिळाली सुवर्ण संधी मिळाली. रेस्ट ऑफ महाराष्ट्र रेस्ट ऑफ ट्रॉफी